रात्रीचे 9 वाजले होते. सगळीकडे शांत वातावरण होते. दूरवरून कुत्रे भुंकल्यासारखा आवाज येत होता. एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्वाती तिच्या खोलीमध्ये शांतपणाने एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिच्यासमोर तिची सासू योगिताताई आणि नणंद रिया दोघी उभ्या राहून तिच्याकडे रागाने पाहत होत्या. तिच्याकडे असं बघत होत्या की जणू तिने कुठला तरी मोठा गुन्हा केला आहे. स्वाती शांतपणाने स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. घरातले सगळे जेवण करून बसले होते. फक्त स्वातीने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. तिला चक्कर आल्यासारखे होत होते. परंतु सासूच्या रागीट नजरेपासून तिच्या तोंडातून एक पण शब्द बाहेर निघत नव्हता. योगिताताई तिला डोळे दाखवत म्हणाल्या की स्वाती, तू आजकाल खूपच बेशरम झाली आहेस. तू या घरातली मालकीण असल्यासारखी समजायला लागली आहेस. तुझ्या लग्नाला आताशे 4 महिने पूर्ण झाले आहेत आणि तुझ्यामध्ये एवढी हिंमत आली आहे की तू या घरात बनवलेले नियम तोडायला निघाली आहेस. योगिताताईच्या बोलण्यात राग आणि कठोरपणा स्पष्ट दिसत होता. सासूच्या बोलण्यामुळे ती घाबरली आणि मान खाली घालून उभी राहिली. तिला बोलू वाटत होते परंतु तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिला खूप भूक लागल्यामुळे तिच्या पोटात पण आता दुखू लागले होते. परंतु तिला कळाले होते की या घरात राहायचे असेल तर तिला असा त्रास आणि भुकेने तडफावे लागणारच आहे. स्वातीचे लग्न प्रशांत सोबत 4 महिन्यापूर्वी झाले होते. स्वातीच्या मनात सासर असं होतं की जिथे तिला मान, प्रेम, आदर भेटावा. परंतु तिच्या आयुष्यात तिच्या विचारांसारखं काहीच घडलं नाही. तिचं सासर तिच्या विचारांच्या उलट तिला मिळाले होते. स्वातीच्या आई वडिलांचा मृत्यू ती लहान होती तेव्हा झाला होता. तिच्या मावशीने आणि काकाने तिला सांभाळले होते. आपल्यावरचं एक ओझं कमी करण्यासाठी प्रशांत आणि त्याच्या घरच्याची कोणतीही चांगली चौकशी न करता त्यांच्यासोबत तिच्या मावशीने आणि काकाने लग्न करून दिले होते. प्रशांत स्वातीपेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठा होता. स्वातीला वाटले होते की तिचा नवरा एक आदर्श नवरा म्हणून तिच्या नशिबात येईल. परंतु प्रशांत तर त्याच्या आईचा आणि त्याच्या बहिणीचा गुलाम निघाला होता. सासू योगिताताई नेहमी तिला ऑर्डर देत होत्या आणि नणंद रिया नेहमी तिला कोणत्या पण गोष्टीवरून टोमणे मारत होती. या घरामध्ये स्वातीला प्रत्येक दिवस परीक्षेसारखा जात होता. रोज तिला नवीन नवीन संकटाच्या सामोरे जावे लागत होते. तिच्या सासूने तिच्यासाठी घरात कडक नियम बनवले होते. रोज सकाळी 5 वाजता उठून तिला पूर्ण घराची सफाई करायला सांगितली होती. आंघोळ केल्यावर देवपूजा वगैरे सगळं काही तिच्यावरच सोपवले होते. सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर तिला नाश्ता करायला आणि जेवण पण करायला भेटत होते. आणि जेवण पण जर सासू खा म्हणली तरच तिला खावे लागत होते. रात्रीच्या वेळी तिला किचनमध्ये जाण्याची अजिबात परमिशन नव्हती. तिच्या नणंदला वाटत होते की तिची वहिनी गपचूप किचनमध्ये जाऊन रात्री काहीतरी खात बसेल. सासूचा आणि नणंदचे बोलणे ऐकून स्वातीला खूप वाईट वाटत होते. परंतु ती काही सुद्धा बोलू शकत नव्हती कारण तिचे हात दगडाखाली होते. तिला वाटत होते की एक ना एक दिवस चांगला दिवस उजाडेल. परंतु दिवसेंदिवस तिची जी आशा होती ती कुठे ना कुठे गळून पडायला लागली होती. परंतु एक रात्र अशी आली ज्या रात्रीने तिचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्या रात्री स्वातीला खूप भूक लागली होती. सकाळच्या वेळी तिने एक शिळी भाकर आणि थोडीशीच भाजी खाल्ली होती. संध्याकाळच्या वेळी सासूने आणि नणंदने पोट भरून जेवण केले आणि हॉलमध्ये बसून त्या दोघी गप्पा मारत होत्या. तिच्या पोटात उपासमारीनेचे भडके उठू लागले. किचनमध्ये जाऊन स्वातीने पाहिले तर सगळे जेवण संपले होते. तिला आता भूक सहन होत नव्हती. तिला असं वाटू लागले की आता जर तिने काही नाही खाल्लं तर ती मरून जाईल. स्वाती गपचूप किचनमध्ये गेली आणि तिच्यासाठी तिने थोडासा शिरा बनवला आणि गपचूप खोलीमध्ये जाऊन ती खाऊ लागली. तिने 2च घास खाल्ले असतील. लगेच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिने अजून एक तोंडात घास घातला. तोपर्यंत दरवाजावर टकटक असा
आवाज झाला. स्वाती भीतीने थरथर कापू लागली. तिने घाबरून तिची प्लेट बेडखाली सरकवली आणि दरवाजा उघडला तर तिची सासू रागाने तिच्याकडे पाहत होती आणि म्हणाली की तू रात्रीच्या वेळी गपचूप किचनमध्ये जाऊन स्वतःला शिरा बनवून खात आहेस ना. योगिताताईच्या डोळ्यात तिच्याबद्दल राग स्वातीला स्पष्ट दिसत होता. तोपर्यंत तिथं तिची नणंद रिया आली आणि तिच्या परिस्थितीवर हसू लागली. इकडे योगिताताईला खूप राग आला. त्याने एक जोरदार कानाखाली स्वातीच्या लावून दिली आणि तिच्या केसांना पकडत म्हणाल्या, तू या घरातले नियम विसरली आहेस का? तिच्या डोळ्यातून अश्रू आले पण ती काही म्हणाली नाही. रात्रीचे 10:30 वाजले होते. तोपर्यंत स्वातीचा नवरा प्रशांत घरी आला आणि त्याच्या बहिणीने आणि आईने तिखट मीठ लावून जे काही घडलं ते सगळं काही प्रशांतला सांगितले. योगिताताई म्हणाल्या की अरे तुझी बायको तर आता चोरासारखी खायला सुद्धा लागली आहे. जर ही आतापासूनच अशी करत आहे तर पुढे जाऊन ही काय दिवे लावणार आहे. नणंदने आणि सासूने त्यांचे काम केले होते. प्रशांतचा राग आता 7व्या आसमानावर गेला होता. प्रशांत रागाने खोलीमध्ये गेला. स्वातीला त्याने केसाला धरून खाली पाडले आणि कमरेचा बेल्ट काढून तिला निर्दयपणाने मारू लागला. स्वाती त्याच्यापुढे हात जोडू लागली, ओरडू लागली, परंतु कोणाला तिच्यावर दया आली नाही. नणंद आणि सासू एका कोपऱ्यात उभ्या राहून हसत होत्या, जणू त्यांची जीत झाली आहे. स्वाती कळकळीने सांगत होती की मी काही चोरी केली नाही. मला भूक लागली होती म्हणून थोडासा शिरा मी बनवून खात होते. पण प्रशांत तरी पण तिला मारतच राहिला. आता स्वातीला सहन झालं नाही. ती उठली आणि तिने प्रशांतला जोराचा धक्का दिला आणि त्या घरातून ती पळून गेली. योगिताताई मोठ्याने प्रशांतला म्हणाल्या, जाऊ दे हिला, कुठे जायचे आहे ते जाऊ दे, हिचं माहेर पण नाही, ती स्वतःहून महागारी येत असते. प्रशांत पण दात खात म्हणाला, जोपर्यंत ही माझ्या पायावर नाक रगडून माफी मागत नाही तोपर्यंत मी पण हिला घरात पाऊल टाकून देणार नाही. स्वाती दिसेल त्या वाटेकडे जोराने पळत होती, पण त्याच गतीने तिच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा गळत होते. पण आज तिच्या मनात भीती नसून राग निर्माण झाला होता. तिला आज समोर पोलिसाची गाडी दिसली. न घाबरता ती लगेचच त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना मदत मागू लागली. तिने पोलिसांना तिच्याबद्दल जे काही घडले ते सर्व काही सांगितले. पोलिसांनी पण लगेचच यावर ॲक्शन घेतली. काही वेळाने लगेचच पोलिसांची गाडी प्रशांतच्या घरासमोर येऊन थांबली. दारावर पोलिसांची गाडी पाहून रिया, योगिताताई आणि प्रशांत हैराण झाले. समोरून त्यांना स्वाती येताना दिसली. योगिताताई म्हणाल्या, काय झालं सुनबाई, तोंड घेऊन इकडे आलीस ना? प्रशांत म्हणाला, जोपर्यंत तू माझ्या पायावर नाक रगडून माफी मागत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही. तोपर्यंत पाठीमागून एका पोलिसाचा कठोर आवाज आला आणि म्हणाला, बस करा तुमचा ड्रामा. आता तुम्हा सगळ्यांना पोलीस स्टेशनला यायचे आहे. तुमच्या बाबतीत घरेलू हिंसा बाबतीत केस केली आहे. चला पोलीस स्टेशनला. 5 वर्ष जेलची हवा खाल्ल्यावर तुमची अक्कल ठिकाणावर येईल. पोलिसांचं बोलणं ऐकून ते तिघे पण खूप घाबरले. लगेचच योगिताताई आणि प्रशांत स्वातीपाशी जाऊन माफी मागू लागले. परंतु स्वाती आता त्या दोघांना अजिबात घाबरत नव्हती. ती न घाबरता म्हणाली, लग्न मी काय मार खाण्यासाठी केले नाही. आणि सासूबाई, तुम्ही आता तुमचे संस्कार तुमच्या मुलांना जेलमध्ये बसून शिकवा. पोलीस त्या तिघांना घेऊन तेथून जाऊ लागले. स्वाती एकदा त्यांच्याकडे रागाने पाहते. ते निघून गेल्यावर एकदा स्वातीने तिच्या सासरच्या घराकडे घुरून पाहिलं, ज्या घरात तिचा खूप अपमान झाला होता. त्यानंतर स्वाती तिच्या बेस्ट फ्रेंडच्या ममताच्या घरी गेली. जेव्हा स्वाती तिला अचानक दरवाजावर दिसली तेव्हा ममता म्हणाली, स्वाती, तू किती दिवसातून मला भेटली आहेस. आपल्या मैत्रिणीला
पाहून स्वातीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिने लगेचच आपल्या मैत्रिणीला आतमध्ये घेतले. स्वातीने तिच्या बाबतीत काय घडलं ते सगळं तिला सांगितलं. तिची कहाणी ऐकून ममताच्या पण डोळ्यातून अश्रू आले. ममता म्हणाली, काळजी करू नकोस स्वाती, तुला मी एक चांगली नोकरी लावून देते. स्वतः आत्मनिर्भर बनून दाखव. ममता तिच्या वडिलांच्या स्कूलमध्ये मुलांना शिकवत होती. तिथेच तिने स्वातीला पण कामाला लावले. आता स्वाती मुलांना शिकवत होते आणि अजून एकदा आनंदी राहू लागली. परंतु 1 आठवड्यानंतर अचानक स्वातीला चक्कर आली आणि ती खाली पडली. दवाखान्यात गेल्यावर चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की या आई होणार आहेत. हे सगळं ऐकून ममता आणि स्वाती आश्चर्यचकित झाल्या. त्या दोघींच्या पण चेहऱ्यावर आनंद आणि दुःख काहीच दिसत नव्हते. जेव्हा त्या दोघी घरी आल्या तेव्हा आसपासचे कुजबुज करू लागले की ही कशी आई बनणार आहे, हिचा नवरा कुठे आहे, नवरा नसताना ही आई होणार आहे का? काही म्हणत होते की तिचा नवरा तर जेलमध्ये आहे, मग हिच्या पोटामध्ये बाळ कोणाचं आहे? तिच्याकडे सगळे चारित्र्यहीन या नजरेने पाहत होते. ममताने तिच्यासाठी चहा केला. अचानक स्वाती मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली की ममता, मला हे बाळ नाही पाहिजे. लोक मला वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. त्या दिवशी माझी काही चूक नव्हती, तरी पण मला मार खावा लागला. मला सहन झालं नाही म्हणून मी पोलिसांची मदत घेतली आणि त्यांना 1 वर्षाची शिक्षा झाली आहे. परंतु मला आता असं वाटू लागलं आहे की तेव्हा जे काही केलं ते चुकीचं मी केलं. कदाचित त्या रात्री शांतपणाने मी माझ्या नवऱ्याचा मार सहन करायला पाहिजे होता. आता माणसे वेगवेगळ्या नजरेने मला पाहत आहेत. आता मी काय करू? असं म्हणून अजून एकदा स्वाती रडू लागली. ममता म्हणाली की काळजी करू नकोस स्वाती, सगळं काही ठीक होईल. स्वाती म्हणाली की परंतु प्रशांत तर मला माफ करण्यासाठी अजिबात तयार नाही. आता मी बाळाबद्दल त्याला कसं सांगू? मला माहीत नाही ही आनंदाची बातमी सांगितल्यावर तो आनंदी होईल का नाही. ममता म्हणाली, एकदा त्याला बोलण्याचा प्रयत्न कर. जर तो चांगला वागला तर चांगलंच आहे, जर नाही वागला तर अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे. तू या मुलाला एकटीच सांभाळू शकते. हे बाळ तुझी कमजोरी नाही तर तू या बाळाला तुझी ताकद बनव. ममताच्या बोलण्यामुळे स्वातीला जरा हिंमत आली आणि तिने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुसऱ्या दिवशी साधा मेकअप करून स्वाती पोलीस स्टेशनला प्रशांतला भेटण्यासाठी गेली. परंतु तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. तिथे गेल्यावर तिची नजर सासूवर आणि तिच्या नणंदवर पडली. सासू तिच्याकडे रागात पाहत म्हणाले की आता इथे काय नेण्यासाठी आली आहेस? माझ्या मुलाला बर्बाद करून तुला मुक्ती भेटली नाही का? रिया म्हणाली, वहिनी, जेव्हापासून तुम्ही आमच्या घरात आला तेव्हापासून आमचं आयुष्य नरक झालं. आता अजून कोणता तमाशा करायचा बाकी राहिला आहे? स्वाती तिच्या सासूला म्हणाली की मला फक्त एकदा प्रशांतला भेटू द्या. सासू रागाने पाहत होती परंतु तिला काही बोलली नाही. त्यानंतर स्वाती पोलिसांना सांगून प्रशांतला भेटायला गेली. तिने जेव्हा प्रशांतला पाहिले तेव्हा तिला त्याच्यावर दया आली. प्रशांत एका कोपऱ्यात गुडघ्यावर डोके ठेवून बसला होता. त्याने जेव्हा स्वातीकडे पाहिले तेव्हा तो लगेचच दुसरीकडे पाहू लागला. स्वाती म्हणाली की एकदा माझ्याकडे पहा, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. प्रशांत भरल्या डोळ्याने स्वातीकडे पाहू लागला आणि म्हणाला, स्वाती, मला माफ कर. मी तुला लग्न झाल्यापासून खूप त्रास दिला आहे. आता मला पश्चाताप झाला आहे. स्वातीच्या पण डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, खरंच प्रशांत, तुम्हाला पश्चाताप झाला आहे का? प्रशांतने हा म्हणून डोके हलवले. प्रशांत म्हणाला की या जेलमध्ये मी फक्त तुझ्याबद्दलच विचार करत बसत आहे. त्यानंतर
ती शांतपणाने म्हणाली की मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. पहिल्यांदा प्रशांतला विश्वास बसला नाही, परंतु बातमी ऐकल्यानंतर तो आनंदाने उड्या मारू लागला आणि म्हणाला की खरंच खरंच मी बाबा होणार आहे का? स्वाती म्हणाली की हां. तोपर्यंत तिथे तिची नणंद आणि सासू आली. त्या दोघींना कोणतीच सजा झाली नव्हती, फक्त सजा प्रशांतला झाली होती. त्या दोघी बाहेर प्रशांतला भेटण्यासाठी वाट पाहत होत्या, पण त्या दोघींच्या आधी पोलिसांनी स्वातीला भेटण्याची परवानगी दिली होती. तोपर्यंत योगिताताई म्हणाल्या, स्वाती हे काय नाटक लावलं आहे? नवऱ्याला जेलमध्ये लावून तुझं पोट भरलं नाही का? प्रशांत आईला ओरडत म्हणाला, आई हे काय बोलत आहेस? जर तिचा नवरा रात्रीच्याला बेल्टने मारत असेल, टोमणे देत असेल, तर तेव्हा तिच्यावर काय परिस्थिती येत असेल याचा तू कधी विचार केला आहेस का? मुलाचं बोलणं ऐकून योगिताताई एकदम शांत झाल्या. त्यानंतर प्रशांत शांत आवाजात म्हणाला की आई मी बाबा होणार आहे. स्वातीच्या पोटात माझं बाळ आहे. हे ऐकून योगिताताईला राग आला आणि म्हणाल्या की हे तुझ्या पोटातलं बाळ नक्की प्रशांतच आहे का, की दुसऱ्या कुणाचं बाळ पोटात घेऊन हिंडत आहेस? प्रशांत रागाने आईला म्हणाला की आई हे बाळ माझंच आहे आणि परत जर तू स्वातीला काही म्हणाली तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नाही. आपल्या नवऱ्यामध्ये झालेला बदल पाहून स्वातीने पोलिसांना बोलून केस माघारी घेतली. त्यानंतर प्रशांत आणि स्वाती दोघे पण ममताकडे गेले. ममताने खूप प्रेमाने त्या दोघांसाठी जेवण बनवले. प्रशांतला भूक लागली होती. स्वातीने तिच्या हाताने त्याला जेवण भरवत होती आणि प्रत्येक घासाला प्रशांतच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो स्वातीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला की मला माफ कर. मी तुला जेवढा त्रास दिला त्याच्या दुप्पट आता फक्त प्रेमच देणार आहे. जेवण झाल्यावर सामान घेऊन ममताला बाय करून स्वाती प्रशांतसोबत तिच्या घरी निघाले. घरात पाऊल टाकल्यावर तिला आधी घडलेला प्रसंग आठवत होता आणि तिच्या अंगात भीती निर्माण होत होती. परंतु यावेळेस प्रशांतने तिचा हात घट्ट पकडला होता. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि प्रेमाने घरात घेऊन गेला. 9 महिने पूर्ण झाल्यावर स्वातीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याच्या आवाजाने पूर्ण घर आनंदाने भरून निघाले. बाळाच्या गोड हसण्याने सगळ्यांना माणूस बनवले होते. बाळाला पाहून हळूहळू योगिताताई पण नॉर्मल वागू लागल्या. नणंद पण आता वहिनीची काळजी घेऊ लागली, कारण आता तिला समजले होते की वहिनीशिवाय या घराला घर पण नाही. आता सगळेच आनंदाने त्या घरात राहू लागले. ज्या प्रकारे स्वातीला त्या घरात मान, प्रेम, आदर मिळावा अशी तिची अपेक्षा होती, ती अपेक्षा तिची पूर्ण झाली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.